आसनगाव. फजल मी येईन 7:30 पर्यंत. फैजल शेख या ठिकाणी उपस्थित स्वागत असेल. करतो फोन आल्यावर. काही गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर आयोजित स्वर्गीय धर्मेश चौधरी व प्रशांत डेंगोरे स्मृती चषक 2021 ही मॅच आपणापर्यंत पोहोचती आहे. जयमल्लार तुते आणि साई स्टार कल्याणी नक्कीच दोन्ही संघ या शहापूर तालुक्यातील नामांकित संघ आहेत. दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू रोहन पांढरे स्वतः कर्णधार या ठिकाणी जात आहेत मैदानात. जयमल्लार तुते संघाचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजलंय. दोन्ही संघाचे 12व्या खेळाडू कृपया आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. कल्याणी संघाचे 2 सलामीचे फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. समीर शेख आणि विजय पष्टे. सलामीचा गोलंदाज तुते संघाचा स्ट्रायकर गोलंदाज रोहन पांढरे. खूप वेगवान आणि रफ्तावर स्वार झालेला असा हा गोलंदाज असतो. लाईन आणि लेन साठी ओळखला जातोय. आव्हान असेल 2 फलंदाजांसाठी या गोलंदाजाला रोखण्याचं. खऱ्या अर्थानं चांगली धावसंख्या 4 षटकामध्ये उभारण्याचा मानस घेऊन 2 फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. या सामन्याची पंचगिरी पाहतील अभय पाटोळे सर आणि रमण खरकर सर. स्ट्राईकचा बार सांभाळेल विजय पष्टे. रॉन्स्ट्राईक एंड सांभाळेल समीर शेख आणि गोलंदाजीच्या मार्फतच्या राईट आर्म राऊंड विकेटनं चांगल्या रनअपनं सजलेला आहे गोलंदाज रोहन पांढरे. सामन्याला सुरुवात होतीये. लेट्स प्ले. एक चांगली लढत आपल्याला बघायला मिळते यात शंका नाहीये. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा स्वागत. वळूया मॅच कडे. पहिला चेंडू. लेट्स प्ले. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर पंचांकडे अपील केली गेली आणि निर्धाव चेंडू. क्या बात आहे. वेल बिगिन इज अ हाफ डन. चांगली सुरुवात करून देतोय रोहन आपल्या संघाला. की मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. जिंकणं खूप महत्वाचं. डू ऑर डाय अशा सिच्युएशन मध्ये नॉकआउट कडे गेम कडे आपण बघत असतो. रोहन पांढरे चांगला रनअप चांगली ऍक्शन अचूक टप्पा बघायला मिळाला पहिल्या चेंडूवर. डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅकफुटवर पंच करण्याचा प्रयत्न केला विजय पष्टे यांनी. त्यावेळेस मात्र या षटकातील दुसरा चेंडू. यॉर्कर क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र. क्या बात आहे. सुरेख चेंडू. खारीक सर क्रिकेटमध्ये 2च गोष्टींचं खऱ्या अर्थाने इज्जत केली जाते. एक म्हणजे यॉर्कर आणि दुसरे म्हणजे तेंडुलकर. क्रिकेट मधलं की हा चेंडू याच्यावर रनअप मध्ये थोडस संघर्ष करताना दिसलाय चेंडूवर. धावसंख्या कोणत्या प्रकारची धावसंख्या अजूनही धावफलकावर नाहीये. निर्धाव चेंडू 2 टाकले. चांगली सुरुवात करून दिली जयमल्लार तुते संघाला. पॉवर प्लेचं एक षटक आहे. यावेळेस मात्र रडारमध्ये चेंडू आला परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 3 चेंडूचा खेळ झाला. 1 धाव अर्जित केली आणि स्ट्राईक रोटेट करून आता मात्र फलंदाज समीर शेख मैदानावर येतोय स्ट्राईकचा बार सांभाळताना. रोहन चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. फील्ड रिस्ट्रिक्शनचा जर विचार केला तर मिड ऑफ आणि मिड विकेट मध्ये खेळाडू दिसतोय. बाकीचे सर्व खेळाडू आपल्याला सर्कल मध्ये तैनात आहे. पॉइंट सिली मिड ऑफ सिली मिड ऑन शॉर्ट कव्हर अशा पद्धतीनं क्षेत्ररक्षण सजलंय. तीन चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 1 धावफलकावर. अतिशय सावध सुरुवात कल्याणी संघ करतोय आणि चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा लाईन आणि लेन सांभाळतोय गोलंदाज रोहन. रोहन पांढरे अनेक स्पर्धांमध्ये आम्ही त्याची गोलंदाजी बघितली आहे. वेग आहे, पेस आहे, गती आहे, अचूक टप्पा आहे, लाईन आणि लेन सांभाळण्यात माहीर. नक्कीच तुते संघाचा एक स्टार खेळाडू आहे. चौथा चेंडू घेऊन येतोय फलंदाज समीर साठी. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर कोणत्या प्रकारचं उत्तर सापडत नाही फलंदाजाला. वेग पेस सगळं काही आपल्या गोलंदाजीमध्ये ठासून भरलंय. रोहन पांढरे चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. खऱ्या अर्थानं डॉट चेंडू डोकेदुखी वाढवत असतात फलंदाजांसाठी. उत्तर सापडण्यासाठी स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं. सिंगल डबल चौकार षटकार जर आले तर मात्र आपण एक चांगली धावसंख्या उभारण्यात
आपल्याला यश मिळत असतं. कारण ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही. ध्येय सेट करणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल फेस करेल पुन्हा एकदा रोहन पांढरे. तर रनअप मध्ये कुठेतरी संघर्षाची ठिणगी पडतीये. रोहन पांढरे धावसंख्या अवघी 1 कल्याणी संघाची सावध सुरुवात करताना दिसतात. पॉवर प्लेचा षटक आहे. 38 क्रॉस करताना फटकी खेळणं गरजेचं आहे. समीर शेख, सलाम शेख, विजय पष्टे असे नामवंत खेळाडू आज मात्र या मैदानावर खेळताना दिसत आहेत. पॉवर प्लेचे षटक आहे. थोडासा रनअप मध्ये क्रिकेट मधलं की पेसर जे खेळाडू असतात, पेसर जे गोलंदाज असतात, हॅमस्ट्रिंगचा प्रॉब्लेम त्यांना सतावत असतो. कुठेतरी हॅमस्ट्रिंगशी झुंजतोय हा गोलंदाज. कारण वेगवान जे खेळाडू असतात, वेगवान जे गोलंदाज असतात, इंजुरीला सामना करावा लागतो. हा क्रिकेटचा एक भाग आहे, परंतु फिटनेस खूप इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा रोहन पांढरे आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटनं समीर शेख साठी. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू आणि सरळ हातामध्ये विसावतोय चेंडू आणि 38 क्रॉस करताना सुद्धा अपयश मिळालं आणि समीर शेखच्या रूपानं पहिली विकेट गमावतोय साई स्टार कल्याणी संघ. गोलंदाज रोहन. 4 चेंडूचं जर विश्लेषण केलं तर पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि चौथ्या चेंडूवर समीर शेखची एक मोठी विकेट मिळवतोय. चौथा चेंडू निर्धाव, 5व्या चेंडूवर विकेट मिळवतोय. सुरेख गोलंदाजी. क्या बात. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय जयमल्लार तुते संघाकडनं. ही ओळख निर्माण केली रोहननं. चांगली गोलंदाजी. कारण क्रिकेट म्हटलं की खेळासाठीचा संघर्ष असतो. संघर्ष असतो खेळातून ओळख निर्माण करण्याचा. संघर्ष असतो जी ओळख निर्माण झाली ती टिकवण्याचा. त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतोय आणि तो सराव मैदानावर दाखवतोय गोलंदाज रोहन. पहिला हादरा बसतोय कल्याणी संघाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानावर दाखल होतोय. फलंदाज भाई वाळिंबे चांगला फलंदाज आहे, परंतु संघ अडचणीत आहे. चांगली कामगिरी करावी लागेल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी सुरू आहे गोलंदाज रोहनच्या माध्यमातून तुते संघासाठी. हे षटकातील शेवटचा चेंडू फेस करेल भाई. पॉवर प्लेचं षटक खूप चांगलं इकॉनॉमिकल पडतंय तुते संघासाठी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, ब्लाइंड शॉट बघायला मिळाला. टेक्निक खूप महत्वाची, कारण अचूक टप्प्यावर गुडलेंदवर पडलेला चेंडू विसावतो यष्टरक्षकाच्या हातात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अवघी 1 धाव अर्जित केली आणि 1 विकेट गमावली कल्याणी संघानं. पहिला षटक या ठिकाणी तेच संपुष्टात. वाढतायत करंत कल्याणी संघासाठी. चांगलं षटक, एक स्वप्नवत सुरुवात करून दिली रोहननं आपल्या संघासाठी. 4 षटकांचा सामना आहे, परंतु अजूनही एक तडाखेबाज फलंदाज मैदानावर आहे विजय पष्टे. खूप मोठ्या फटक्यांसाठी तो ओळखला जातो आहे. तुझे संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी दीक्षित येतोय गोलंदाजीसाठी. बुमरा प्रमाणे ऍक्शन आहे. आम्ही त्याला अनेक स्पर्धांमध्ये बघितलंय आणि सेम आयडल मानलंय जसप्रीत बुमराह या गोलंदाजाला. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खूप आघाडीचं नाव भारतीय क्रिकेटसाठी आणि त्या गोलंदाजाची शैली या गोलंदाजाकडे आहे. क्रिकेटमध्ये इनोव्हेशन करणं गरजेचं आहे, कारण प्रत्येकाचे रोल मॉडेल्स असतात आणि प्रत्येक खेळाडू प्रेक्षकांना आपल्या सोबत मैदानावर घेऊन येत असतो. तर प्रत्येक खेळाडूचे फॅन फॉलोअर्स असतात. फॅन फॉलोअर्स मैदानावर जेव्हा सज्ज असतात तेव्हा कॉन्फिडन्स वाढत असतो खेळाडूंचा. गावाचा मान, अभिमान, सन्मान वाढवताना आज मात्र
ग्रामीण क्रिकेट आपण बघतोय, एक गाव एक संघ ही संकल्पना जेव्हापासून अंमलात आली तेव्हापासून अतिशय जबरदस्त क्रिकेट प्रत्येक गावाकडून नेतृत्व कर्तृत्व यानं क्रिकेट सजलाय. दुसरे षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू फेस करेल फलंदाज विजय पष्टे. गोलंदाज दीक्षित गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाजी करेल. चांगला गोलंदाज आहे तो ते संघासाठी. ज्याप्रमाणे रोहननं पहिलं षटक हाताळलं ती लेगसी तो वारसा पुढे न्यावा लागेल. आपल्या संघाला चांगली कामगिरी करण्यासाठी चांगली शर्त या ठिकाणी गोलंदाजीमध्ये दाखवावी लागली गोलंदाजाला. दीक्षित क्षेत्ररक्षण थोडं या ठिकाणी डीप मध्ये जात आहे. मिड विकेट लॉंग लेग मिड ऑन मिड ऑफ आणि कव्हर रिजन मध्ये आपण क्षेत्ररक्षण बघतो या मैदानावर. विजय पष्टे स्ट्रायकिंग सांभाळतील. पहिला चेंडू दुसरं षटक मार्गस्थ. गोलंदाज दीक्षित टू विजय. यावेळेस खूपच उसळी घेतलेला चेंडू पंच इंडिकेट करतात, दंडित करतात ते चेंडूला. दोन्ही हात पॅरलल पोझिशन मध्ये अभय पाटोळे सर. वाईटचा इशारा येतो. एक्स्ट्रा मध्ये भर पडतीये. धावसंख्या धावफलकावर 2 धावा. नक्कीच थेंबे थेंबे तळे साचे. क्रिकेट म्हटलं की पार्टनरशिप करणं खूप गरजेचं आहे आणि स्ट्राईक रोटेट करून धावांचा जो आलेख आहे तो ग्राफ उंचावणं गरजेचं. यावेळेस पुन्हा एकदा विजय पष्टे तो दीक्षित राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस मात्र कुटप्प्याचा चेंडू आहे. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये. एका धावेची भर पडतीये. विजय पष्टे नक्कीच स्ट्राईक रोटेट होतीये. चांगली गोलंदाजी. टप्पा चांगला आहे. पूर्णपणे फलंदाजाचं स्टान्स बघून फॉलो करून अचूक टप्प्यावर चेंडू टाकला गेला. बॅटची लिडिंग एज घेतली आणि चेंडू डिक्लर झोन मध्ये गेला. एका धावेची भर. धावसंख्या एकूण वाढली. 3 धावसंख्येवर पोहोचते. आल्याने सगळी धावसंख्या. 4 षटकांचा सामना आहे. चांगली गोलंदाजी तो ते संघाच्या मार्फत बघतो. नाईस बॉल. आता मात्र पुन्हा एकदा एज घेतोय चेंडू आणि एक साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झाला पण तो डिक्लर झोन मध्ये पुन्हा एकदा चेंडू जातोय. एका धावेची भर. एकेका धावेवर समाधान मानावं लागतं. आल्याट संघाला कोणता मोठा फटका येत नाही कारण चांगल्या दर्जेदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मैदानावर दिसत आहे. नेक्स्ट बॉल फेस करेल पुन्हा एकदा विजय पष्टे आल्याडी संघासाठी. दीक्षित चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र वेग रफ्तार पेस बंदुकीतून गोळी सुटावी त्याप्रमाणे वेग दिसतो या गोलंदाजाचा. सुरेख टप्पा लाईन लेंथ आणि चांगले यष्टीरक्षण सुद्धा बघायला मिळत आहे तो ते संघाकडनं. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा विजय पष्टे. काहीच्या अडचणी वाढल्यात. यावेळेस पुन्हा एकदा नजरहटी दुर्घटना घडी. कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. टप्पा लाईन लेंथ सुरेख गोलंदाजी दीक्षितच्या माध्यमातून बघायला मिळते. यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची. विजन गोल अचिव्हमेंट हे सगळं क्रिकेटचा भाग आहे. तुम्ही एफर्ट्स टाकणं गरजेचं. यानंतरचा सामना असेल कृष्णा 11 वाफे वर्सेस सुयोग 11 वासी. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा विजयसाठी. पुन्हा एकदा आता मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू येतोय परंतु चेंडू सरळ जातोय डिक्लर झोन मध्ये. यावेळेस मात्र धावसंख्या 2 वाढतीये. 6 धावा. कुठेतरी आल्याणी संघ पहिलं षटक अतिशय इकॉनॉमिकल हाताळलं गोलंदाज रोहन आणि त्याच्यावर पावलावर पाऊल ठेवून दिसला आपल्याला गोलंदाज दीक्षित. चांगली गोलंदाजी. मोठ्या धावा येत नाहीये. फलंदाजांना टिचून मारा करताना दिसतात. अतिशय चांगला वेग. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. गुडलेंथवर पडलेले चेंडू आणि कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारण्यात अपयश. हे आतापर्यंतचं विश्लेषण. खऱ्या अर्थानं जर जिंकायचं असेल तर स्वतःला सांगावं लागतं की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाहीये. कारण संकटांवर अशा पद्धतीने तुटून पडायला लागतं की जिंकलो तर इतिहास आणि हरलो तर इतिहास. जिंकणारा म्हटला पाहिजे की आयुष्यातील हा सर्वात कठीण खेळ होता. यासाठी तुम्हाला मैदानावर चांगली फलंदाजी करावी लागेल. जर क्षेत्ररक्षण करणारा संघ असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. कर्णधाराची भूमिका खूप महत्वाची असते की कोणाला गोलंदाजी द्यावी, कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावावं. हे क्रिकेटचे पैलू आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दीक्षित येतोय गोलंदाज. दीक्षित टू विजय फलंदाज. यावेळेस मात्र मोठा प्रहार परंतु यावेळेस चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. क्षेत्ररक्षक करतोय चुकी. चुकीला माफी नाही. सीमारेषे पार षटकार.
12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आणि हे षटक काहीच चांगलं ठरलं. 11 धावा या आता षटकामध्ये बघितल्या. शेवटच्या चेंडूवर एक संधी होती. अपॉर्च्युनिटीज येत असतात त्या तुम्हाला ग्रॅब कराव्या लागतात. परंतु यावेळेस मात्र कॅचेस विन द मॅचेस ही उक्ती खूप महत्वाची ठरली असती. विजय सारखा मोठा फलंदाज बाद करण्याची संधी होती, परंतु हळॉफचा खेळाडू थोडीशी चूक करतोय. तब्बल 6 धावा अर्जित झाल्या अल्लाडी संघाच्या खात्यात. 2 षटकांचा खेळ आलाय संपुष्टात. धावसंख्या धावफलकावर 12 सस्ती आहे एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज संजय तुते संघासाठी. स्ट्राईक रोटेट करून नवीन फलंदाज भाई वाळिंबे तिसरं षटक खेळून काढेल. पहिला चेंडू फेस करताना संजय या गोलंदाजाचा. लेफ्ट हँड बॉलर आहे. लेफ्ट हँड बॉलर नक्की चांगली गती राखत असतात. फिरकीचा मारा या ठिकाणी मात्र दिसेल तुते संघाकडनं. तुते संघाचा गोलंदाज संजय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट येईल पायीसाठी. यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल. चुकी करणार नाहीये. स्वतःच्या गोलंदाजीवर बाद करण्यात यश मिळतंय गोलंदाज संजयला. भाई बॅक टू द पॅव्हलियन. आणि चेंडूचा मोठा फायदा घेण्याचा प्रयत्न झाला भाईकडनं, परंतु लिडिंग लागली. उंच हवेत गेलेला झेल लिलिया टिपला गेला गोलंदाज संजयच्या माध्यमातून. आणि दुसरा गडी बाद होतोय अल्लाडी संघाचा. नक्कीच धावसंख्येचा जर विचार केला तर करंट रन रेट खूपच धीमा गतीने जातोय. नवीन फलंदाज सलाम शेख मैदानावर दाखल होतोय. चांगला फलंदाज आहे अल्लाडी संघासाठी, परंतु किती मोठं नाव हे महत्वाचं नसतं. तुम्ही वर्तमानामध्ये कशी कामगिरी करता यावर तुमचं भवितव्य अवलंबून असतं. त्यासाठी मैदानावर तुमची कामगिरी दाखवणं गरजेचं. यावेळेस अल्लाडी संघाच्या अडचणी वाढल्यात, कारण अत्युच्च दर्जाची गोलंदाजी तुते संघाकडनं होती आहे. संजय वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक. दुसरा चेंडू फेस करेल फलंदाज विजय. यावेळेस मात्र रडारमाळी चेंडू येत नाही. ऑब्रेक डिलिव्हरी बघायला मिळाली. क्या बात आहे. सुरेख चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडं वळण घेतोय, उसळी घेतोय आणि यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. संजोग आपल्या बोटांमधील जादू दाखवतोय, फिरकीची जादू दाखवतोय. चांगली गोलंदाजी. पण समोर एक सह्याद्री सारखा फलंदाज असताना मी घाबर नाही. मी माझ्या कामगिरीवर विश्वास ठेवेल, माझ्या स्किलवर बिलीव्ह ठेवून गोलंदाजी करेल. यावेळेस रडारमध्ये चेंडू एक चाबूक चपराक फटका. चेंडू सीमारेषे पार. येत आहेत 6 धावा. षटकार. संजीवनी प्रदान करणारा षटकार येतो अल्लाडी संघासाठी. विजयच्या बॅट मधनं धावसंख्या 6 ने वाढली. 18 धावा. संजोग आता मात्र चुकी करतोय, कारण जोपर्यंत विजय आहे तोपर्यंत अल्लाडी संघासाठी जबरदस्त आहे, यात काही शंका नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा संजय टू विजय. यावेळेस फुलटॉस चेंडू फुलरलेचा चेंडू होता. मिडविकेट झोन मध्ये जातो. एका धावेची भर पडली. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं आणि स्ट्राईक रोटेट होतीये. एकेरी धावसंख्येनं धावफलक फक्त. स्कोर मूव्ह ऑन 19 रन्स. सामना करतोय आता मात्र फलंदाज सलाम शेख. सलाम शेख सुद्धा एक चांगला हार्ड हिटर आहे अल्लाडी संघासाठी. संजय चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत फक्त 7 धावा खर्च केल्यात 4 चेंडू मध्ये. नेक्स्ट बॉल सलाम शेख, राईट हँड बॅट्समन. चांगला स्टांज आहे, चांगली बॅट लिफ्ट आहे, बॅट स्पीड सुद्धा चांगला असतोय सलाम शेख यांचा. मात्र आता मैदानावर काय करतात उत्सुकता असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. कोणत्याही प्रकारचं टायमिंग नाहीये. कॉन्टॅक्ट होत नाही बॅट आणि बॉलचा. निर्धाव चेंडू. क्या बात आहे. संजय अतिशय जबरदस्त गोलंदाजी. एक षटकार बघायला मिळाला, परंतु बाकीचे चेंडू जर बघितले तर निर्धाव. कुठेतरी ऍक्सेलरेटरवर पाय ठेवावा लागेल. 4 षटकांचा सामना आहे. तुते संघ पुन्हा एकदा. गोलंदाज संजय टू सलाम.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फुल्लर लेनचा चेंडू, एका धाबेची भर पडेल, स्ट्राईक रोटेट होती आहे. ते षटक या ठिकाणी अतिशय जबरदस्त षटक या ठिकाणी ते संपुष्टात. 3 षटकांचा खेळानंतर अल्लेडी संघाची धावसंख्या धावफलकावर 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सहा चेंडूंचा खेळ या इनिंग मध्ये बाकी आहे. खऱ्या अर्थानं चांगली धावसंख्या उभारण्यासाठी षटक कल्याणी संघासाठी चांगलं येणं गरजेचं. पण आतापर्यंत जी चांगली गोलंदाजी गेली तुते संघानं, ते 6 षटक 6 चेंडू खऱ्या अर्थानं निर्णायक असतील. पण चांगले टार्गेट डिफेंड करताना तुम्ही गोलंदाजी करणं गरजेचं असतं. कुणाल येतोय 4थं षटक घेऊन सलाम शेख साठी. पुढच्या पाखराला परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काही केव्हाही बांधता येईल, क्षितिजा पलीकडे जाण्याची जिद्द असावी. तुमच्यामध्ये जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, मेहनत पाहिजे. मैदानावर तुमचा उच्च दर्जाचा खेळ दाखवायचा असेल तर मनगट आणि मस्तिष्क यांचा त्रिवेणी संगम साधणं गरजेचं. 4थं षटक घेऊन येते गोलंदाज कुणाल तुते संघासाठी. कर्णधार कसा असावा याचं उत्तम उदाहरण रोहन पांढरे मैदानावर दाखवतोय. कानमंत्र देताना आपल्या गोलंदाजाला. राईट हँड बॉलर फुलटॉस. यावेळेस मात्र पनिश केलं गेलं चेंडूला, परंतु चेंडू जातोय पंचाचा निर्णय या ठिकाणी पेंडिंग आहे. यावेळेस मात्र चांगली दिशा देईल लेग साईडच्या दिशेने या चेंडूला. पंचाचा निर्णय ना गरजेचं असेल. 2 धावा या चेंडूवर येत आहेत. धावसंख्या 2 पुढे गेली, 22 धावा. फुलटॉस चेंडू होता, फायदा घेताना थोडा शॉर्ट सिलेक्शन जर प्रॉपर असतं तर मात्र षटकार मिळाला असता. परंतु 2 धावांवर समाधान मला वाटतं सलाम शेखच्या बॅट मधनं. डबल्सनं धावसंख्या पोहोचती आहे 22 धावांवर. षटकातील पुढचा चेंडू कुणाल या गोलंदाजाचा. मोठा फटका, टायमिंग चांगला आहे. डीप मध्ये एकच धावेवर समाधान मला वाटतंय, कारण 4 चेंडू जर विजयीने हाताळले तर खऱ्या अर्थानं मोठी धावसंख्येकडे वाटचाल करू शकतो कल्याणी संघ. एका धावेची भर पडते, धावसंख्या इकडे पुढे गेली 23 धावा. 23 धावा धाव फलकावर. अजूनही अतिशय जबरदस्त कोणत्या प्रकारचं दडपण न घेता चांगली गोलंदाजी होती आहे तुते संघाकडनं. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा विजय पष्टे. मोठा फटका, यावेळेस मात्र रडार मध्ये चेंडू घेतला, चेंडू सीमारेषे पार. षटकार 6 धावा. गेंद आई स्लॉट में, उसे डिपॉजिट किया पार्किंग लॉट में. क्या बात है. आदरणीय नितीनजी भांडे, आदरणीय गुरुनाथजी पाटोळे, चिंतामणजी डिंगोरे आणि कसरू डिंगोरे यांना विनंती करते आपण व्यासपीठावर यायचा. विश्वास खूप महत्वाचा आहे, कारण फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी मोडेल किंवा तुटेल याची भीती नसते, कारण त्याला स्वतःच्या पंखांवर विश्वास असतो. नेक्स्ट बॉल विजय पुन्हा एकदा फेस करेल. पुन्हा एकदा आता मात्र गोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर पायाशी ब्रश होतोय आणि नक्की दडम्याच्या दिशेनं जातो. एका धावेची भर पडते. धावसंख्या 1 न पुढे जाते 30 धावा. 4थं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू फायदेशीर ठरतील. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सॉरी, धावसंख्या 30. कुणाल पुन्हा एकदा. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक आणि चुकी होते विजयकडनं. 3री विकेट गमावतोय कल्याणी संघ. विजय बॅक टू द पेव्हिलियन.
खेळीचं जर वैशिष्ट्य बघितलं तर वैयक्तिक 23 धावांवर बाद होतोय. धावसंख्या कल्याणी संघाची 30 धावा. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मध्ये सलाम शेख साठी. फलंदाज लक्ष्मण येतोय. उलटास यावेळेस मात्र या चेंडूची दिशा भरकटली आहे आणि दशा केली फलंदाज सलामनं. चेंडू सीमारेषे पार. शेवटच्या चेंडूवर येतोय षटकार. पुढील मॅच असेल वासिन वर्सेस कृष्णा बॉईज वाफे आणि पुढील समालोचनासाठी या ठिकाणी चार षटकामध्ये 36 धावांपर्यंत मजल मारली साईस्तर कल्याणी या संघानं आणि 37 धावांचा टार्गेट सेट केलाय जय मल्हार दुधे संघासमोर. फर्स्ट इनिंगचा खेळ बघितला, पूर्वार्ध बघितला. पूर्वार्धामध्ये 36 धावांची इनिंग बघितली आपण, खेळी बघितली कल्याणी संघाकडनं. उत्तरार्धामध्ये धावांचा आवार पार होईल का यासाठी तुते संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. बघूया सेकंड हाफ दुसरी इनिंग या सामन्यामध्ये. कल्याणी संघानं आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 37 धावांचं आव्हान असेल तुते संघासाठी. चांगली पंचगिरी सजली जाते मैदानावर. अभय पाटोळे सर आणि रामन खरकर सर आणि एक दर्जेदार स्पर्धा गाजवलेले चांगली अंपायरिंग साठी प्रसिद्ध असलेले अंपायर. त्याचबरोबर व्यासपीठावर आदरणीय मुन्ना पठाण सर, त्याचबरोबर महादेव ठाकरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय दर्जेदार. मुंबई क्रिकेट असोसिएशनचा विचार केला आम्ही लहानपणापासून त्यांची अंपायरिंग बघितली आहे आणि दर्जेदार अंपायरिंग साठी या शहापूर तालुक्याचं वैभव वाढवताना हे सर्व अंपायर खऱ्या अर्थानं मैदानावर हिरामण खरकर सर. धडाकेबाज चषक आम्ही नक्कीच बघितला असेल. अतिशय जबरदस्त अंपायरिंग. एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. 37 धावांचं आव्हान असेल आणि ते आव्हान पार करण्यासाठी मैदानावर सलामीचे 2 फलंदाज दाखल होत आहेत. हरेश पांढरे आणि त्याला साथ देईल फलंदाज प्रशांत पांढरे. 37 धावांचं टार्गेट, हे टार्गेट जर चेस करायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण स्वतःच्या कामगिरीवर विश्वास ठेवावा लागेल. ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाहीये. नेतृत्व कर्तृत्व हे उसणं मागून मिळत नसतं, त्यासाठी तुम्हाला मैदानावर ते सिद्ध करावं लागतं. यावेळेस मात्र स्वतःचा संघ, गावाचा मान, अभिमान, सन्मान वाढवण्यासाठी या स्पर्धेमध्ये आम्ही दाखल झालोय आणि या स्पर्धेतील आव्हान जर टिकवायचं असेल तर खऱ्या अर्थानं विजेतेपदाकडे वाटचाल करायची असेल तर प्रत्येक सामना जिंकणं खूप गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजलेलं आहे साईस्टर कल्याणी संघाचं. 37 धावांचं आव्हान आहे. त्या आव्हान पार करताना खऱ्या अर्थानं प्रयत्नांची पराकाष्ठा होणं गरजेचं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज नितीन निमसे, एक लेजेंडरी क्रिकेट आहे कल्याणी संघासाठी. 40 पार केलेला गोलंदाज, परंतु शरीरातील कण आणि कण क्रिकेट दाखवत असतो.
पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल फलंदाज हरेश पांढरे. एक चांगला खेळाडू आहे, एक्सपिरियन्स बॅट्समन आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव सर्वात मोठा गुरु असतो. तो मैदानावर या ठिकाणी दाखवणं गरजेचं. 37 धावांची गरज. 37 रिक्वायर्ड इन जस्ट 4 overs. लेट्स प्ले. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट न. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर पंचांकडे लावड अपील केली गेली. आदरणीय प्रवीणजी डिंगोरे आणि मनोजी डिंगोरे यांचं आगमन झालंय. स्वागत असेल. पहिला चेंडू अतिशय चांगल्या रीते खेळण्याचा प्रयत्न झाला. डिफेन्सिव्ह फटका परंतु अपयश मिळालं. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा नितीन टू फुलटॉस. यावेळेस मात्र पाणीच केले. चेंडूला सरळ भिरकावून दिला कव्हरच्या दिशेनं. चेंडू सीमारेषे पार. पंचाचा इशारा येतोय. क्या बात आहे. चौकार. जैसी नसीहत वैसा धमाका. फुलटॉस चेंडू आणि अतिशय चांगली परवानी. सन्मान केलाय चेंडूचा. आपल्या कौशल्यावर काम केलं. स्किल नुसार चेंडू भिरकावून दिला कव्हर बॉर्डच्या दिशेनं. चौकार. खातं उघडलं गेलं तुते संघाचा. 37 धावांचं आव्हान आहे. चांगली स्टार्ट आपल्या संघासाठी हरीश पांढरे करतायत. थोडी दिशा भरकटली आहे. पंच आगळ्या वेगळ्या स्टाईल न. ओ क्या बात आहे. वाईट चेंडू. क्रिकेटचं स्टँडर्ड खूप वाढलंय. अंपायरिंगचं स्टँडर्ड, क्रिकेटचं स्टँडर्ड, बॉलिंगचं स्टँडर्ड, बॅटिंगचं स्टँडर्ड. क्या बात आहे. नेक्स्ट बॉल. 5 धावा धावफलकावर. यावेळेस डिफेन्सिव्ह फटका. चुकी करतोय क्षेत्ररक्षक निलेश. कॅचेस विन द मॅचेस. हो यावेळेस मात्र एक मोठा गडी बाद करण्याचा प्रयत्न झाला परंतु अशा छोट्या छोट्या चान्सेस आपण कन्वर्ट करावे लागतात जेलमध्ये. चांगली गोलंदाजी नितीनच्या माध्यमातून. 6 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा फलंदाज प्रशांतसाठी. मोठा फटका. आपल्या बॅटनं लेग साईडच्या दिशेनं ग्लान्स केला. चेंडू डीप मध्ये. खेळाडू तैनात. एक सलाम. दुसरा धावेचा प्रयत्न. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट हरेश पांढरे आणि प्रशांतच्या माध्यमातून बघायला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 8 धावा धावफलकावर. सुरेख फलंदाजी. सिंगल्स, डबल्स, चौकार अशा पद्धतीनं या षटक्याचा सुरेखरित्या खरपूस समाचार घेताना दिसला गोलंदाज. स्टेप आउट करून फटका जातोय सीमारेषे पार. पंच निर्देशित करतात. चौकार. खूप गरजेचे आहे. टप्पे साधणे गरजेचे. लाईन आणि लेन सांभाळणं गरजेचं. षटक या ठिकाणी येते संपुष्टात. पहिल्या षटकाच्या सामग्रीनंतर तुते संघाची धावसंख्या होतीये 12 धावा. नऊची सरासरी मेंटेन करायची आहे पण पहिल्या षटकामध्ये अतिशय जबरदस्त 2 चौकार बघायला मिळाले. हरीशच्या बॅटमधनं एक आणि प्रशांतच्या बॅटमधनं. धावसंख्या 12. फिल्डिंग स्प्रेड करायची आहे. 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकांचा जर विचार केला तर आतापर्यंत 12 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे ती तुते संघानं. 37 धावांचा टार्गेट आहे. चांगली स्टार्ट आपल्या संघासाठी करून देतात. या षटकामध्ये एक संधी आली होती अल्लाडी संघासाठी. एक झेल या ठिकाणी सुटलेला आहे परंतु चांगली गोलंदाजी करणं गरजेचं. फलंदाजीचा जर विचार केला तर हरेश पांढरे एक्सपिरियन्स बॅट्समन मैदानावर चांगला खेळ दाखवत आहेत. दुसरं षटक घेऊन येत आहे गोलंदाज सलाम.
यानंतरची होणारी मॅच कृष्णपद वाफे वर्सेस सुयोग वासिम, दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचा. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज सलाम. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 12 धावा पहिल्या षटकामध्ये नितीन यांनी जे षटक हाताळलं त्यामध्ये वसूल केल्या. 4 षटकांचा सामना, चांगली स्टार्ट, 37 धावांचं टार्गेट. सलाम दुसरं षटक घेऊन येतोय. फिल्डिंगचा जर विचार केला तर फिल्डिंग थोडी आता मात्र स्प्रेड झालेली आहे. कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, लॉंग लेग, स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू दिसतोय. शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट. या षटकाची सुरुवात आणि यावेळेस बेस्ट टाइम स्ट्रोक झेल होईल का, परंतु सरळ भिरकाव दिला चेंडू सीमारेषे पार. हरेकच्या बॅट मध्ये येतो एक ब्रँडेड षटकार. फटका फसला होता परंतु इलेव्हेशन चांगलं होता आणि सरळ भिरकावून दिला सीमारेषे पार. हरेकच्या बॅट मध्ये येतो षटकार. 6 धावांनी धावसंख्या पोहोचती आहे 18 धावावर. वासिम संघाचा कर्णधार आणि वाफे संघाचा कर्णधार. खूप आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सलाम टू हरीश. हो, यावेळेस मात्र खूपच दिशा गलत पंच इंडिकेट करतात. यस, नो बॉल, हिट. अंपायरिंग जर बघितली आपण तर खूपच मनमोहक दृश्य आपल्याला मैदानात दिसत आहेत. आगळ्या वेगळ्या स्टाईलनं क्रिकेट रसिकांचं मनोरंजन करताना दिसतात. फ्रीट असेल त्या चेंडूवर. पुन्हा एकदा सलाम टू हरीश पांढरे. यावेळेस मात्र या फ्रीटचा पुरेपूर फायदा घेतला. यलगार चेंडू येतोय सीमारेषे पार. षटकार. हरीश पांढरेला मात्र खेळपट्टीवर फिरवण्यापेक्षा मॅच फिनिश करण्याकडे इंटरेस्ट आहे. जबरदस्त बॅटिंग, धावसंख्या 25. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं तडियाड क्रॉस करून चेंडू लॉंग लेग झोन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं सजला. एका धावेची भर पडली. धावसंख्या 26 धावा. 37 धावांची गरज आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जबरदस्त स्टार्ट, जबरदस्त बॅटिंग, चौकार षटकार या इनिंग मध्ये बघायला मिळाले. प्रशांत आणि हरेश, क्या बात आहे, चांगली फलंदाजी. सलाम पुन्हा एकदा. स्लोवर वनचा मारा परंतु ब्लाइंड शॉट बघायला मिळाला. फुटवर्क थोडं कमी पडलं. निर्धाव चेंडू. धावसंख्या धावफलकावर जर बघितली तर 26 धावा. 37 धावांचा टार्गेट आहे. दुसरं षटक मार्गस्थ. या षटकातील 4 चेंडूचा खेळ आलाय. संपुष्टात 2 चेंडू शिल्लक आहेत. नेक्स्ट बॉल हरेश साठी. यावेळेस मात्र पंचांकडे अपील केली गेली. अपील फेटाळली आहे आणि लेग पायचा इशारा येते पंचांचा. सलाम षटकातील शेवटचा चेंडू असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू या ठिकाणी निर्धाव असतो. 2 षटकांचा खेळ आलाय. संपुष्टात. धावसंख्या धावफलकावर 26. 12 चेंडू 27 धावा. 12 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 10 धावा खूपच माफक असं आव्हान शिल्लक आहे. त्या 2 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. सलामच्या मिळाले. तब्बल 15 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या आणि जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी बघायला मिळते 2 फलंदाजाच्या मार्फत. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज हर्षल. चांगला गोलंदाज आहे परंतु 12 चेंडूमध्ये अवघ्या 10 धावांची आवश्यकता आहे. 10 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 12 बॉल्स.